मध्यरात्रीनंतर 1:35 सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला एक भीषण अपघात झाला आणि या खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय। नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला सिंदखेड राजाच्या जवळ देऊळगाव खोंड या परिसरामध्ये अपघात झाला आणि अपघातानंतर बसने पेट घेतला। त्याची उजवीकडची दृश्य आपण पाहतोय। या अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते। 8 प्रवासी यातून बचावले, त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या बसमध्ये नागपूर, यवतमाळ, वर्धा या ठिकाणचे प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे। मध्यरात्री साधारण 2 वाजेच्या सुमारास ही खासगी बस समृद्धी महामार्गावरच्या सिमेंटच्या कठड्याला जाऊन धडकली आणि बस उलटल्यानंतर टायर फुटल्याची माहिती ड्रायव्हरने दिली आहे। त्यानंतर डिझेल टँकला धडक बसली आणि टँक फुटल्याने बसने पेट घेतला। अपघातानंतर काचा फोडून काही प्रवासी बाहेर पडले, मात्र साखर झोपेत असलेल्या इतर प्रवाशांना या अपघातातून सावरण्याची सुद्धा संधी मिळाली नाही। एकीकडे ही आत्ताची ताजी दृश्य आपण पाहतोय। या अपघातग्रस्त बसला कापडाच्या साहाय्याने गुंडाळण्यात आलंय। आतमध्ये जर पाहिलं तर फक्त लोखंडाचा सांगाडा दिसतोय, बाकी संपूर्ण बस ही जळून खाक झालेली आहे आणि आतले 25 प्रवासी सुद्धा। या सगळ्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। शवविच्छेदनासाठी आणि डीएनए टेस्टसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आलेत, कारण या सगळ्यांची ओळख पटवण्याचं हेच एक माध्यम आहे, ती म्हणजे डीएनए चाचणी। अपघात झाला कसा येऊ? अपघात ते आता गाडी येत होती तिकडून, तिने डिवायडरला मारला वाटते, खाली पडली, लगेच खाली पडल्यामुळे लगेच आग धरली। ते तुम्ही बाहेर काय झालं दोघं? बाहेर आम्ही ते वरून ते कार सोडलो, इमर्जन्सी कसं तरी वरून आलो आम्ही निघून। तुम्ही किती जण बाहेर आले असे? किती जण वर आले? तुम्ही ड्रायव्हर कंडक्टर दोन्ही बाहेर आले आणि 5-6 जण असं आलो असं। गाडी किती जण होते? गाडी कमी 28-29 जण होते। होते का? कोणत्या कंपनीची आहे? विदर्भ ट्रॅव्हल्स। तुम्ही कुठून बसले होते? नागपूरवरून, गुट्टीवरून नागपूर। तुमचं नाव काय? साईनाथ पवार, योगेश ढोळे। मग तुम्ही औरंगाबादची का संभाजीनगरची? संभाजी। 25 डेथ हो चुकी है अभी तक। उनका आइडेंटिफिकेशन करने के लिए सभी डेड बॉडीज हम अभी तो बुल्ढाना सीएस में रखे वाले हैं। उसके बाद कोल्ड स्टोरेज में वो डेड बॉडीज रखना पड़ेगा। डीएनए आइडेंटिफिकेशन के बाद वो रिलेटिव को हम हैंड ओवर करेंगे। सर, बुल्ढाना सिविल हॉस्पिटल में कोल्ड स्टोरेज की कैपेसिटी इतनी नहीं है, तो कहाँ कहाँ बॉडी शिफ्ट की जाएगी? अभी हमारा प्लान चल रहा है, जहाँ तक होता है खामगांव के लिए कहीं डेड बॉडी शिफ्ट करना पड़ेगा, कुछ अकोला में शिफ्ट करना पड़ेगा, अमरावती में भी कुछ शिफ्ट करना पड़ेगा। हालांकि जब तक बॉडी आइडेंटिफिकेशन नहीं होता है, हम रिलेटिव को बॉडी हैंड ओवर नहीं करते हैं। इसकी वजह से हमको थोड़ा संग्राम करने के लिए समय चाहिए। तर या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एक ट्विट केलंय। पाहूयात आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान काय म्हणतायत। बुलढाण्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे अत्यंत दुःख झालंय। दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो। जखमींनी लवकर बरं व्हावं यासाठी मी प्रार्थना करतो। स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलढाण्यातल्या आजच्या बस ॲक्सिडेंटवरती केलंय। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एक ट्विट केलंय। बुलढाण्यातील अपघात हृदयद्रावक आहे। मृतांच्या नातेवाईकांसोबत आमच्याही सहवेदना। जखमींवरती तातडीने उपचार सुरू असल्याचं ट्विट अमित शहा यांनी केलंय। त्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील एक ट्विट केलंय। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावरती झालेल्या बसच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि दुःखद आहे, असं ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं। अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली। जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळो हीच प्रार्थना करतो। ईश्वर दिवंगतांना शांती प्रदान करो। माझ्या संवेदना त्यांच्या सोबत असल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं। पुन्हा एकदा याचा सगळा घटनाक्रम तो म्हणजे संध्याकाळी दररोज विदर्भातून काही बसेस सुटतात, ज्या औरंगाबादकडे जातात, पुण्याकडे जातात, अशीच ही विदर्भ ट्रॅव्हल्सची बस
ही संध्याकाळच्या सुमारास सुटलेली होती. वर्धा, यवतमाळ, नागपूर या भागातून प्रवाशांना घेऊन ही बस निघाली होती पुण्याच्या दिशेनं. वाटेत समृद्धी महामार्गावरती ही बस बुलढाण्याच्या सिंदखेड राजा या ठिकाणी आल्यानंतर या बसवरचं कदाचित नियंत्रण सुटलं या ड्रायव्हरचं. मात्र ड्रायव्हरकडून सांगितलं जात आहे की या बसचा टायर फुटला आणि त्यानंतर डिवायडरवरती ही बस जाऊन आदळली. डिझेलच्या टँकला धक्का लागल्यानंतर या बसनं पूर्णपणे पेट घेतला, आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि क्षणार्धात या बसचा पुरता सांगाडा झाला. पूर्णपणे बस जळून खाक झाली. हे सगळं होत असताना यातील काही 8 जण हे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र बाकीचे 25 प्रवासी या बसमध्ये या आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेत. आणि आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता बुलढाण्याच्या या अपघात स्थळी जाणार आहेत. शासकीय विमानानं दोघेही सोबत जाणार आहेत. साधारण 10 वाजता मुंबईतून त्यांचं विमान टेक ऑफ करेल. शासकीय विमानानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही अपघाताच्या ठिकाणी जाणार आहेत, पाहणी करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सगळ्या घडामोडींची माहिती घेतली आणि त्यासोबत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आणि आता स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अपघातस्थळी जाणार आहेत. सकाळी 10 वाजता निघतील मुंबईतून. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील एक ट्विट आलंय, ते आपण पाहूयात. येथे जाणाऱ्या एका खासगी बसला अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू. ही अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी बातमी आहे. घटना आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेड राजा इथे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी जाहीर केली, अशी देखील माहिती फडणवीसांनी दिली आपल्या ट्विटमधून. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करेल. तर बुलढाण्यामध्ये ज्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला ती बस आतून नेमकी कशी होती याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. बुलढाण्यामधील सिंदखेडामध्ये ज्या विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात झाला ती ट्रॅव्हल्स असते कशी हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. मी सध्या त्याच प्रकारच्या ज्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला त्याच प्रकारच्या ट्रॅव्हल्समध्ये आपण पाहतोय की हा जो पॅसेज आहे, ज्या पॅसेजमधून वरती चढायचा तो किती कंजेस्टेड आहे. म्हणजे इथून फक्त एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो. त्यामुळे कुठली इमर्जन्सी घटना घडली तर त्यावेळी प्रवाशांना इथून पळायला जे आहे ते मोठा त्रास होऊ शकतो, कारण एकावेळी इथून एकच व्यक्ती निघू शकतो. खरं तर या बसमध्ये जी आहे ती प्रवाशांची क्षमता 30ची असते. ही स्लीपर बस आहे. याच्यामध्ये वरती 2 प्रवासी आणि खाली 2 प्रवासी असे एका बाजूनी 20 आणि दुसऱ्या बाजूनी खाली 1 आणि वरती 1 असे 10 असे 30 प्रवासी जे आहेत ते या बसमध्ये जो आहे तो प्रवास करू शकतात. प्रवाशांना कम्फर्टेबल असावी अशी याची रचना असतं. मात्र ज्यावेळी या बसमध्ये चढायचं असेल किंवा उतरायचं असेल तर ही जी गल्ली इतकी छोटी आहे, इतकी निमुळती आहे की इथून जर कुठलीही इमर्जन्सी घटना घडली तर एकावेळी प्रवाशांना पळणं शक्य होत नाही. मात्र तरी सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे ते या ट्रॅव्हल्सला 3 दरवाजे केलेले असतात. एक दरवाजा जिथून समोरच्या भागातून जिथून प्रवासी आत येतात आणि दुसरे 2 दरवाजे जे आहेत ते एक दरवाजा मागच्या बाजूने असतो आणि एक दरवाजा या सीटच्या राईट साईडला म्हणजे बसच्या राईट साईडला असतो, जिथून इमर्जन्सीमध्ये जे आहे ते प्रवासी जाऊ शकतात. इथे मागे एक सिलेंडर राहते, समोर एक सिलेंडर असते. असं काय झालं आता तर आपण ठीक आहे प्लस आपण खिडकीत जाऊ द्या. हे 4 दरवाजे हे आपले झाले. एक वरती दरवाजा ते आपण इंजिनियर म्हणतात ते तर निघू शकतो आपण. मला सांगा आता ही जी सगळी घटना घडलेली त्याच्यात 25 प्रवासी जे मृत्यू झालेले आहेत ते का तिथून निघू शकले नसेल, काय नेमकी अडचण झाली? नेमकी ते झोपईमध्ये असेल काही हे आहे, कोणी सांगायला हे परफेक्ट नाही आहे. तर आम्ही कन्फिडन्स सांगत राहतो. आमच्याकडे भयानक लागले आहे. बस अतिशय निमुळती असल्यामुळे जे आहे ते जर या बसचा AC चालू नसेल तर नक्कीच इथं गरमी देखील होऊ शकतो. त्यामुळे गुदमरून मृत्यू होण्याची देखील अशा वेळी बसमध्ये शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी अशा बसमधून प्रवास करत असताना जी आहे ती खरं तर काळजी घेणं गरजेचं आहे आणि सुरक्षेचे सगळे उपाय बसमध्ये गेलेले आहे की नाही हे तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहित, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या यवतमाळवरून रात्री 8 वाजता प्रवासी घेऊन कारंजा मार्गे समृद्धी महामार्गावरून ही बस जात होती.
मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्सला अपघात झाला. यवतमाळ इथला एक चालक आणि एक प्रवासी बचावलाय. यवतमाळवरून नक्की किती प्रवासी बसले होते याची माहिती पोलिसांकडून घेणं सुरू आहे. यवतमाळचे 2 प्रवासी या बसमध्ये बसलेले होते आणि वर्धा, नागपूर, यवतमाळ या भागातून हे प्रवासी घेऊन ही बस पुण्याच्या दिशेने निघालेली होती आणि यवतमाळमधनं एक चालक आणि वाहक सुद्धा यवतमाळचेच असल्याचं कळतंय. 2 प्रवासी सुद्धा यवतमाळचे या बसमध्ये बसलेले होते. रात्री 1:30 वाजताच्या सुमारास सिंदखेड राजा या ठिकाणी विदर्भ ट्रॅव्हल्स जी आहे तिचा अपघात झाला आणि या अपघातात ट्रॅव्हल्सची टँक फुटल्यामुळे 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झालेला आहे. ही जी ट्रॅव्हल्स आहे ती यवतमाळातून 8 वाजताच्या दरम्यान या ठिकाणून निघालेली आहे आणि सिंदखेड राजा या ठिकाणी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी अपघात झाला. या ट्रॅव्हल्समध्ये 2 प्रवासी यवतमाळवरून बसलेले होते. त्यानंतर जे ड्रायव्हर आहे आणि क्लीनर आहे ते सुद्धा यवतमाळचेच आहे अशा प्रकारची माहिती आहे आणि जे बचावलेले आहे त्यात ड्रायव्हर आणि क्लीनरचा या दोघांचा समावेश आहे. जे 2 प्रवासी या ठिकाणी बसलेले होते त्या संदर्भात अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती आलेली नाही आहे. मी सध्या आहे यवतमाळच्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या याच ऑफिसमध्ये, ज्या ऑफिसमध्ये सगळे जे लोक जे आहेत त्या ठिकाणी या ट्रॅव्हल्सचं ऑफिस ओपन व्हायची वाट बघताय. मात्र अजूनपर्यंत हे ऑफिस उघडलेलं नाही आहे. एकंदरीतच या संदर्भात जे बाकीची जी माहिती आहे अजून ती यायची आहे. ज्यावेळेस ऑफिस या ठिकाणी उघडेल त्यावेळेस नेमकी प्रवासी नेमके कोण आहे, कुठले आहे, तर या संदर्भात माहिती मिळणार आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. तर या अगोदर सुद्धा कशा प्रकारे असे अपघात घडलेले होते त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. 7 ऑक्टोबर 2022 रोजी नाशिकच्या पंचवटी येथे औरंगाबाद रोडवरती पहाटे 5 वाजता खासगी ट्रॅव्हल्स आणि कंटेनरचा अपघात झाला होता. यामध्ये 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. अशीच काहीशी घटना 25 नोव्हेंबर 2017 रोजी सुद्धा घडली होती. कोल्हापूर गगनबावडा राज्यमार्गावरती लोंघे गावाजवळ आराम बसला अपघात झाला होता आणि 2 प्रवाशांचा यात होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर 30 मे 2014 रोजी आर्वीच्या तळेगाव इथे खानदेशाहून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची बस पेटली होती आणि यात 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता आणि 17हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. तर हा काही इतिहास आहे बसला अपघात होऊन लागलेल्या आगीमध्ये होरपळून जे प्रवासी मृत्युमुखी पडले होते अशा घटनांची. गाडीचं जे पुढचं ॲक्सल असतं ते तुटलं आणि गाडी डिवायडरला जाऊन ठोकली आणि जी डिझेलची टंकी आहे त्याच्यात आग लागल्यामुळे प्रवासी जवळपास 1:30 वाजले होते तर झोपलेलेच असतील. अचानक ती आग लागल्यामुळे ही घटना घडलेली आहे. आणि आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची हिचा अपघात झाला आहे हायवेवर ही समृद्धीवर. एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं असं सांगतो. तर त्यांनी टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोल लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्पीड झाली. त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला. डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले. बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. किती लहान मुलं आहेत आणि किती मोठी? 3 लहान मुलं आहेत. अशा बॉडीज खूप श्रिंक झाल्या आहेत आणि त्यापैकी 3 लहान मुलांची ओळख म्हणजे 3 लहान मुलं आहेत असं लक्षात येतं. बाकी मोठे. पुढचा तपास कसा असेल? पुढचा तपास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता बॉडीजची आयडेंटिटी पटवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर पुढे बघितलं. हायवे हिप्नोटिझमचा एक कन्सेप्ट समोर येतो, त्यात काही प्रकार वाटतो आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही. कारण की टेक्निकल गोष्टी असू शकतात, ड्रायव्हरला झोप लागू शकते, अनेक गोष्टी असू शकतात. म्हणजे यू कॅनॉट बी शुअर की असंच आहे. एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय. बुलढाण्यातून सिंदखेड राजा परिसरात मध्यरात्री एका खासगी बसला भीषण अपघात झाला आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला सिंदखेड राजाजवळ देऊळगाव खोंड परिसरात अपघात झाला आणि अपघातानंतर बसनं पेट घेतला.
अपघाताच्या वेळी बसमध्ये 33 प्रवासी होते आणि 8 प्रवासी बचावले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बसमध्ये नागपूर, यवतमाळ, वर्धा इथले प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आणि मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही खासगी बस समृद्धी महामार्गावरच्या सिमेंटच्या कठड्याला जाऊन धडकली आणि बस उलटल्यानंतर टायर फुटला, तशी माहिती ड्रायव्हरनं दिली आहे. त्यानंतर डिझेल टँकला धडक बसली आणि त्यानंतर टँक फुटल्यामुळे बसनं पेट घेतला आणि अपघातानंतर काचा फोडून काही प्रवासी बाहेर पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना या अपघातातून सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. यासोबत इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.